दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत असलेल्या संविधानाचे शिल्पाची नासधूस करून त्याची विटंबना जातीयवादी शक्तीकडून करण्यात आली। या भ्याड कृत्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला। या विटंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत व तेथील अटक सत्र त्वरित थांबवावे अशा आशयाची निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे तो बागायती शेतकरी व सुशिक्षित आहे, तरी सुद्धा त्याच्या पाठीमागील शक्तीला लपवण्यासाठी पोलीस खात्याने त्या आरोपीला माथेफिरू मनोरुग्ण संबोधून सर्व तपास गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे। या विटंबना पाठीमागची खरी माहिती उघड करण्यासाठी या आरोपीवर रिमांड काढून त्याच्याकडून खरी माहिती काढून हस्तगत करून संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंडे, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट कमरुन्निसा बागवान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नसरीन शेख, मेजर साबळे, नागेश गायकवाड, KM कांबळे, भारत क्षीरसागर, सलीमभाई मुल्ला, इब्राहिम शेख, रफीक शेख, कल्लाप्पा बनसोडे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, विजयालक्ष्मी झाकणे, राजश्री साबळे, सचिन साबळे, गणेश चंदनशिवे, पप्पू गायकवाड, विक्रम वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही भीमशक्तीच्या वतीने या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। जी परभणीत जी दुर्घटना घडली, संविधानाचे म्हणजे विटंबना केली गेलेली आहे, ती एका विकृत माणसाने केली असं यांनी उठवलेलं आहे। पण ते विकृत माणसाने केली नसून त्याच्या मागं कोणतरी षडयंत्र रचलेलं आहे। कारण संविधान हे बदलायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि लोकशाही ही कमकुवत करून लोकशाही नष्ट करायचा त्यांचा विचार आहे। याच्यामागं काहीतरी षडयंत्र असणार आहे। 10 तारखेला जी परभणीत घटना घडली, प्रतिकृती संविधानची ठेवलेली होती, त्याची विटंबना केली। या देशातल्या या राज्यातल्या जातीय धर्मांध शक्तीची डोके वर काढत आहे, त्याचा मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या कालच्या 10 तारखेला परभणी या ठिकाणी जी घटना घडली अतिशय दुर्दैवी असून, ही लांछनास्पद असून, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सोबत असलेली जी संविधानाची जी प्रत आहे ती प्रतीची मोडतोड करून विटंबना केली, ह्या जातीवादी मानसिकतेमधून झालेली आहे। ह्याच्यामागे जे कोणी सूत्रधार असतील, जे कोणी मास्टरमाइंड आहे, त्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन गृह खात्याने छडा लावून या घटनेचा खोलवर चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। परभणी या ठिकाणी 10 तारखेला जो प्रकार घडला त्या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करीत असून, ह्या घटनेमागं कोण आहे आणि ती चौकशी करण्याचे आदेश या महाराष्ट्र शासनाने द्यावं अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्याला देण्यात यावं असं आदेश माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे म्हणजे निवासी कलेक्टर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना या ठिकाणी निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असलेलं शिल्प आहे ते शिल्प या ठिकाणी मोडतोड करून त्याची जी विटंबना केली, त्या विटंबना केलेल्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे
हा माणूस जर या ठिकाणी खरोखर मनोरुग्ण किंवा वेडसर आहे असं या ठिकाणचं पोलीस खातं सांगत असेल तर त्याचा वेडसरपणाचा काही दाखला वगैरे त्यांच्याकडे आहे का? काय यांनीच या ठिकाणी उठवले खऱ्या अर्थानं? याच्या अगोदर त्यांनी काही वेळेपणाचे काय कामं केलीत का? अशाही पद्धतीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या टायमाला म्हणजे दलितांविषयी ज्या घटना घडतात त्या टायमाला कुठं एकदा या ठिकाणी राजघरावर सुद्धा दगडफेक झाली होती, त्या माणसाला सुद्धा माती फिरून म्हटलं होतं. तर अशा पद्धतीने ज्या टायमाला घटना घडतात दलितांच्या म्हणजे अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि ती घटना घडतात त्या टायमाला त्याला लोकांना वेडसर म्हणलं जातं, माती फिरून म्हणलं जातं. ही कुठंतरी थांबवलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.